प्रशासनाचा वज्रप्रहार फक्त गरिबांवरच का? स्मारकाच्या जागेवर पार्किंगचा फलक लावून टपरीधारकांचे अस्तित्व पुसण्याचा घाट. मोठ्या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिकेचा डोळा गरिबांच्या उदरनिर्वाहावर. चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातील संतापजनक प्रकार. चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून एक विचित्र आणि अन्यायकारक चित्र पाहायला मिळत आहे. ज्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची मागणी प्रलंबित आहे, तिथे प्रशासनाने वाहनतळ पार्किंगचे फलक लावून गरिबांच्या तोंडचा घास हिरावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वारंवार विनंत्या करूनही टपरीधारकांना पर्यायी जागा दिली जात नसल्याने प्रशासनाला आमचे मरण पाहायचे आहे का, असा संतप्त सवाल स्थानिक कष्टकरी विचारत आहेत. स्मारकाचा आदर की व्यावसायिक दुकानदारी? स्थानिक टपरीधारकांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि स्वागतार्ह आहे. त्यांचे म्हणणे आहे की डॉक्टर बाबासाहेबांचा पुतळा आणि स्मारक तिथे झालेच पाहिजे, तो आमचा अभिमान आहे. स्मारकाची जागा सोडून आजूबाजूला आम्हाला छोट्या हातगाड्या लावण्याची परवानगी मिळावी, जेणेकरून आमची मुले उपाशी मरणार नाहीत. मात्र लोकांच्या या भावनेचा आदर करण्याऐवजी तिथे थेट पार्किंगचे बोर्ड लावून या जागेचे व्यापारीकरण करण्याचा प्रयत्न नगरपालिका करत असल्याचा आरोप होत आहे. मोठ्या माशांना अभय, गरिबांवरच कारवाई का? शहरात अनेक ठिकाणी रस्ते अडवून मोठी आणि पक्की अतिक्रमणे उभी राहिली आहेत. त्या ठिकाणी नगरपालिकेची यंत्रणा हतबल का ठरते, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील या टपऱ्यांमुळे रहदारीला कोणताही अडथळा निर्माण होत नाही, असे असतानाही केवळ त्यांनाच वारंवार हटवण्याची धमकी देणे हा सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर नाही का? कायदेशीर आणि नैतिक प्रश्न. उदरनिर्वाहाचा हक्क. राज्यघटनेने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. टपरीधारकांना विस्थापित करण्यापूर्वी त्यांना पर्यायी जागा देणे ही नगरपालिकेची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. दुजाभाव. जिथे घाण आणि कचरा आहे तो उचलण्यास वेळ नसलेल्या प्रशासनाला गरिबांचे संसार उद्ध्वस्त करण्यात मात्र रस असल्याचे दिसत आहे. आता लढा अटळ. नगरपालिकेने हे अन्यायकारक पार्किंगचे फलक तातडीने हटवून त्या जागेचा सन्मान राखावा आणि टपरीधारकांच्या रोजगाराची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. जोपर्यंत अधिकृतपणे स्मारकाचे बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत या कष्टकऱ्यांना त्रास देऊ नये. जर प्रशासनाने आपला हा आडमुठेपणा सोडला नाही तर या अन्यायाविरुद्ध जनआंदोलन उभारण्याची तयारी स्थानिक नागरिकांनी केली आहे.